सो आज आहे 26 एप्रिल आणि माझा बर्थडे आहे 29 एप्रिलला. आम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे बिकॉज बाहेर जाणार होतो आम्ही ट्रिपवरती. पण आता सध्या 2 दिवस वेळ आहेत. सो आज माझा हस्बंड काहीतरी स्पेशल कुक करतो आहे. सकाळपासून तो किचनमध्ये आहे आणि मला इथे बेडरूममध्ये बसायला सांगितलं आहे. मला हॉलमध्ये पण एंट्री नाही. सो आय डोंट नो काय बनवतो आहे तो, बट खूप मस्त वास येतो आहे. मी काही गोष्टी गेस केल्या आहेत, पण बघूया मी जे गेस केले ते त्यांनी बनवले आहे का, कारण स्मेल तर खूप अमेझिंग येतो आहे. हे आय एम शुअर जे काय बनवले खूप भारी असणार आहे, बिकॉज तो नेहमीच खूप सुंदर जेवण बनवतो. या सो लेट्स सी. बाय बाय. सो ही आहे माझी पहिली डिश, वेअर इट ऑल बिगिन. आणि यामध्ये त्यांनी असे गार्लिक ब्रेड बनवले होते, जे छोट्या छोट्या स्क्वेअर्समध्ये कट केलेले आणि खूप भारी लागले यार. आणि ही त्यांनी फर्स्ट डिश ठेवली आणि त्याचा नेम अशामुळे असं ठेवलं, वेअर इट ऑल बिगिन्स, बिकॉज आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो ना, तेव्हा त्यांनी ही डिश बनवून घेऊन आलेला, लाईक गार्लिक ब्रेड बनवून आलेला. आणि यार इतकं भारी होतं ना, बस ती आठवण म्हणून त्यांनी ही डिशचं नाव असं ठेवलं. आणि पुढची डिश आहे बटाटवडा. ओ माय गॉड, इतकं भारी लागत होतं ना, आणि मला कधीपासून क्रेविंग होत होती यार खायची. आणि ही एक डिश आहे जी जर्मनीमध्ये बिलकुल मिळत नाही. दिस लुक्स अमेझिंग. लिटिल मेक्सिको, मिनी केसिडिया. अभि यार तू ही डिश इतकं छान प्रेझेंट करतोय ना, की मला ती खायचीच इच्छा होत नाही. मला ती खराब नाही करायचं आहे, असंच बघत राहावं असं वाटतंय. And my next menu is here. Chicken tikka and cheese over a golden crust. Wow, looks fancy. आता ही जी पुढची डिश त्याने जी बनवली आहे ना, ती माझी फेवरेट आहे. त्यांनी दाबेली बनवली आहे, बट थोडंसं ट्विस्ट केलं आहे. बाहेर त्यांनी पावाच्या जागी क्रोझॉ यूज केला आहे आणि आतमध्ये त्यांनी ती फिलिंग बनवून स्टफिंग केलं आहे. बट इतकं सुंदर लागत होतं ना, तुम्हाला माझी रिॲक्शन बघून समजत असेल मी किती ते एन्जॉय करत खाते. वाव. I'm gonna try this. खूप टेस्टी, खूप 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 म्हणजे खूप टेस्टी आहे. मला एक घास बिकॉज खूप 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 भारी लागते. आणि याचं नाव आहे, मी परत एकदा वाचते, हा माझा मेन्यू कार्ड. या डिशचं नाव आहे पाईन मी अप आणि खूप भारी यार. पण हे मी आता नंतर खाते बिकॉज अजून खूप डिशेस आहेत. माझा 29 बर्थडे आहे, सो त्यांनी 29 डिशेस बनवलेत. आणि आता ही आय थिंक ही 4th का 5th डिश होती. लेट मी सी. हे आधीचे मेन्यू कार्ड्स होते, मी एवढे डिश खाल्लेले ऑलरेडी. 1 2 3 4 5 6th ही 6 डिश होते. आणि ओके, आमचा नवीन म्हणजे नॉट युअर रेग्युलर मसाला पुरी, म्हणजे क्रिस्प पुरी लेयर्ड विथ पोटॅटो, चटनी, सीव्ड अँड टच ऑफ कियोस. वाव. बट ही सुका पुरी खाऊन तर बघ, आपण नेहमी करतो तशी नाही. आय मीन तशीच आहे, बट स्टील तशी नाही. ती मी पुरी खाते, असे वेगवेगळे फ्लेवर्स फुटतात आतमध्ये. आणि मी ते वेट करते पुढची डिश कधी येते त्यासाठी. डोअर अजूनही बंद आहे किचनचा आणि मला आतमध्ये एंट्री नाही आहे. आणि थोड्या वेट नंतर पुढचा मेन्यू माझ्या समोर आहे, नवाबी ड्रमस्टिक. ची टेस्ट खूप भारी आहे, खूप फ्लेवरफुल आहे. अजून 21 डिशेस बाकी आहेत. बापरे, माझं पोट खूप भरलं आता. And I have my 9 dish in front of me. Look at this fancy dish. आणि नेक्स्ट डिश आहे द जेंटल कोफ्ता, टेंडर पनीर डम्पलिंग्स. वाव, डम्पलिंग्स मला खूप आवडतात. ॲक्च्युली चिकनचे मी जास्त खाते, बट इथे डम्पलिंग्स बघून मला थोडीशी एक्साइटमेंट झाली आहे की डिश कशी असेल. आणि माझी डिश आहे इथे. वाव, ही दिसायला पण खूप सुंदर होती आणि टेस्टला पण एक नंबर लागली.
10th dish, I think so. Wow. Okay. This looks something new. And the dish looks like this. Oh my god. Gulab Bisint, a flaky croissant reimagined in gulab jamun form where syrup, saffron and love meets. इतकं डिलिशियस डेझर्ट आहे ना हे. आणि माझं गुलाबजामुन म्हणजे माझं जीव की प्राण. हा ॲक्च्युली गुलाबजामुनचा बनवलेला आहे. मला माहीत नव्हतं. मला वाटलं क्रोझा आणून त्याला डिप केलंय, बट गुलाबजामुन क्रोझा शेपमधला. गुलाबजामुन नंतर त्यांनी बॅक टू बॅक 3 डेझर्ट आणले होते आणि इतके सुंदर लागत होते ना. त्यातला पहिलावाला हा रॅव्हिओली आम. त्याने ॲक्च्युली मध्ये जे दिसते तुम्हाला रॅव्हिओली, ते क्रीम चीजने बनवलं आहे आणि साईडला त्यांनी मँगो सॉस बनवला होता. सुंदर लागत होतं. आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी बेंगॉली स्वीट, आपली नेहमी चमचम असतं ना, मलाई चमचम, तशा टाईपचं एक बनवलं होतं घरी. तेही मस्त लागत होतं. आणि हा तिसरा म्हणजे डोंट गो मँगो. याचं नाव पण इतकं सही ठेवलं आहे ना, खावतच राहावं वाटत होतं. मी कंटिन्युअसली खात होते ते. इतकं यम्मी अँड डिलिशियस होतं ना ते. आय कांट इवन एक्सप्रेस. आणि माझी पुढची डिश होती काबूल कॉलिंग. ही त्यांनी अफगाण स्टाईल चिकन बिर्याणी बनवली होती. सो माझी ॲटलिस्ट एक तरी गेस करेक्ट निघाला आहे. त्यांनी बिर्याणी बनवली आहे, बिकॉज मला स्मेल येत होता इतका सुंदर असा. अँड दिस वॉज माय 17th डिश. त्याने याच्यामध्ये बटर चिकन कबाब बनवले होते, जे एकदम सुंदर लागत होते, खूप क्रीमी अँड डिलिशियस. आणि पुढची डिश म्हणजे मखनी मेडल असं नाव दिलेलं, पण हे मुर्ग मसाला असतो ना, तसं त्यांनी बनवलं होतं, छोटे छोटे टायनी चपातीच्या ह्याच्यावरती. सो आता पुढची 3 डिश म्हणजे प्रॉन्सचे डिशेस होते. फर्स्टवाला बटर्ड बाय सी. याच्यामध्ये त्यांनी हे छोटे छोटे प्रॉन्सला बटर आणि गार्लिकमध्ये टॉस केलं होतं. एकदम मस्त बटरी फ्लेवर आलेला. आणि हा सेकंड डिश म्हणजे बटर किस प्रॉन्स. याच्यामध्ये फरक इतकाच होता की हे मसाल्यावरती, स्पायसेसवरती टॉस केलेलं. आणि प्रॉन्सची अजून एक डिश होती ही बटरफ्लाय इफेक्ट. त्याच्यामध्ये त्यांनी किंग प्रॉन्स यूज केलेले आणि त्याला कट करून बटरफ्लाय शेप दिलेलं आणि मग स्पायसेसमध्ये असं मसाला बनवला. आता ही माझी 22nd डिश होती. त्यांनी सॅल्मन करी बनवली होती आणि त्यानंतर सॅल्मन फ्राय अशी ही डिश होती, जी फ्राय केलं होतं पण विदाऊट एनी ऑइल, सो ओव्हनमध्ये बनवलेलं. आणि ही नंतरची आहे ती चिली चिकन. मला खूप आवडते चिली चिकन. इंडो चायनीज ॲक्च्युली माझा फेवरेट आहे, सो खूप मस्त लागत होतं. आणि पुढची डिश होती ग्रीन फायर राईस. हे इंडो चायनीज स्टाईलच चिकन फ्राईड राईस होतं, पण त्याच्यामध्ये त्यांनी थोडेसे हर्ब्स वगैरे टाकून टॉस केलेलं, छान लागत होतं. माझा मेन कोर्स संपला होता. आता माझे सगळे फेवरेट डेझर्ट स्टार्ट झालेले. हा होता ब्लूबेरी चीज केक. खाली तुम्हाला दिसतो लेमन, तो ॲक्च्युली इडलिंबू आहे. इथे जर्मनमध्ये त्याला झिट्रॉन असं म्हणतात. ते त्याचा बेस घेतलेला आणि त्याच्या आतमध्ये जी फिलिंग आहे ना, ती चीज केक म्हणजे लाईक ब्लूबेरी चीज केक सारखं स्टफिंगमध्ये बनवलेलं आणि ते फिल केलेलं. आणि पुढची डिश होती द ऑरेंज अफेअर. हे ॲक्च्युली खूप यमी लागलं, मला खूप आवडलं. आणि हे त्याला ऑरेंज पोझेट असंही म्हणतात, बट खूप 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 डिलिशियस लागलं. तुम्हाला ते दिसत असेल मी तर कशी खाते, ते एन्जॉय करते. मी पूर्ण हरवली होती त्या डिशमध्ये आणि मला खूप आवडलं, अप्रतिम होतं. त्यानंतर ही 28 डिश होती पुढची वाली. द फ्रूट अफेअर, अ प्लेफुल श्रीखंड लेयर्ड विथ मिक्स्ड फ्रूट ब्रिंगिंग कलर्स, क्रीमीनेस अँड लिटिल सेलिब्रेशन. वाव, ओ वाव, फ्रूट श्रीखंड लुक्स अमेझिंग. प्रशांत कॉर्नर म्हणजे इंडियामध्ये ना एक आहे प्रशांत कॉर्नर म्हणून, तिथे हे मिळतं फ्रूट श्रीखंड. आणि ही आहे माझी लास्ट डिश, 29 डिश, अल्फान्सो मॉन्सून. आणि या डिशचं नाव मॉन्सूनचं ठेवलं बिकॉज रेनची ड्रॉप्स कशी पडतात तसं त्यांनी हे बघा, इथे तुम्हाला समजेल की हळूहळू वरून ना मँगोचे असे पल्पचे ड्रॉप्स खाली पडत आहेत. ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स खूप छान गेला. 29 डिशेस खूप भारी होते. आणि हा आहे माझा हजबंड, त्यांनी हे डिशेस बनवले होते. थँक्यू सो मच माय हजबंड. आणि त्यानंतर आमची ट्रिप होती. मला सांगितलं होतं आपण जुगस्पीटला चाललो आहे, सो मी विंटर क्लोथ्स वगैरे सगळे पॅक केले होते त्या हिशोबाने. बट आम्ही पोचलो नॉर्वेच्या ट्रॉम्सो सिटीमध्ये.
आणि माझ्यासाठी हा खूप मोठं सरप्राईज होतं बिकॉज मला वाटलं आम्ही झुगस्पीडला चाललो आहे, लाईक जर्मनीमध्ये झुगस्पीड आहे तिथे चाललो आहे आम्ही. बट आम्ही पोचलो नॉर्वेमध्ये. यार खूप मस्त मजा आली, खूप बर्फ बघितला, खूप बर्फामध्ये खेळलो, हायकिंग केली, फिशिंग केली, खूप काही नवीन एक्सपिरियन्स केले. सो वन ऑफ द बेस्ट अँड अमेझिंग ट्रिप होती. याचे व्हिडिओज मी टाकणार आहे, सो स्टे ट्यून अँड बाय बाय.